महामानवाचे अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या सिने अभिनेता राहुल सोलापूरकर यांचा जाहीर निषेध। काँग्रेसचे पदाधिकारी यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खोटी माहिती सांगून बहुजनांचा अवमान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पार्टीचे कमिटी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत रत्नपारखे, प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेसचे शेषराव जाधव, दीपक धानके, भाऊसाहेब रत्नपारखे आदींनी केलेली आहे। ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना। मराठी सिनेमा अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यामुळे समाजकांत्रावर कायदेशीर जबर तयार ठेवून असे कृत्य कोणतेही व्यक्ती समाजात करणार नाही। आतापर्यंत कोणत्याही पुस्तकात महामानवाच्या विरोधात लिहिलेले आहे ते शोधून सरकारने त्या लेखनावर बंदी घालावी। जेम्स लेन, आरुण व तत्सम लेखकाची पुस्तके सरकारने तत्काळ जप्त करावे। छत्रपती शिवाजी व पडद्यामागील वास्तव्य व पुस्तकावर बंदी आणावी व महामानवाचे विचार समाजात पोहोचण्यासाठी त्याचे विचार जे अभ्यासक्रम व शैक्षणिक अभ्यासक्रम बनावा। या इसमाला राहुल सोलापूरकर या इसमाला तत्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी। काय नाव आपलं? माझं नाव चंद्रकांत रत्नपारखे, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी जालना। राहुल सोलापूरकर हा जो नचनीय माणूस जो नाचण्याचं काम करतो यांनी शिवाजी महाराजांच्या सन्मानात ठेच पोहोचली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांनी आज शब्द वापरले। अहो याच्यासारखी प्रवृत्ती 2014 पासून या भारत देशामध्ये आज माजत आहे। यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे की हा माणूस माफी मागतो गुन्हा करतो म्हणून आम्ही सरकारकडे माननीय जिल्हाधिकारी मार्फत अशी मागणी केली आहे की महामानव सन्मान व अवमान कायदा तुम्ही अस्तित्वात आणा, त्याद्वारे या लोकांवर कारवाई। याच्या पण अगोदर जेम्स लेन शिवाजी महाराजांच्या विषय वादग्रस्त लिहिलं, श्याम पित्रोदाने संविधानाविषयी वादग्रस्त लिहिलं, अरुण शौरीचं वादग्रस्त पुस्तक जे बाबासाहेबांविषयी अत्यंत हिंसेका केली ते आज सुद्धा बाजारात आहे। त्याच्यामुळे आम्ही सरकारला मागणी करत आहोत की आता लोक आमच्या ज्या बहुजन समाजाचे जितके बी महापुरुष आहेत त्यांच्या शाळांमध्ये जिथं पुस्तक्या झालेल्या आहेत, जिथं त्यांच्या आत्मसन्मान ठेच पोहोचले आहे त्याचे तुम्ही श्वेतपत्रिका काढून ती जनतेमध्ये प्रकाशित करण्यात यावी आणि जे महामानवाचा अपमान करतील त्याच्यासाठी स्वतंत्र कायदा करून तो देशद्रोह या कलमांतर्गत राखण्यात यावा। याच्यावर होणार काय? हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर कोणीही शिवाजी महाराज असो, बाबासाहेब असो, महात्मा फुलेशाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या शाळांमध्ये पुस्तके करणार नाही। याच्या अगोदर सुद्धा अनेक धर्माचे पैगंबर, नबी, त्याच्यानंतर बुद्ध धर्माचे भिक्खू, जैन धर्म यांच्याविषयी वादग्रस्त लिखाण करण्यात आलं।